मैदानात आज सामना पाहणार होता, पण तो म्हणजेच लावण्य वॉरियर्स सागाव विरुद्ध आई करंजाई उमटे या दोन संघांमध्ये आई करंजाई उमटे संघाने आपला 12वा प्रतिनिधी 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे, कारण हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. आपला एक खेळाडू इथे उपस्थित असणं आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला योग्य ती पेनल्टी दिली जाईल, कारण प्रतिस्पर्धी संघ लावण्य वॉरियर्स सागाव संघाचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. आता झाले सामन्यात आपण पाहिलं तर सामन्याचा किताब ज्या खेळाडूला मिळाला तरी नक्कीच चांगला स्पेल एक टाकला, 2 विकेट प्राप्त केला, चांगला धावा जमवला, अष्टपैलू खेळ केला. वळूया मैदानाकडे, पंचांचा इशारा येतोय. लेट्स स्टार्ट. इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूला हलक्या हाताने स्क्वेअरलेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. सेल्विनाच्या भूमिकेत लावण्य वॉरियर्स सागाव संघाकडून स्ट्राईक वरती आपण पाहतोय तो म्हणजेच विलास नाईक. तर नॉन सेकंड वर आहे बॅटर तो म्हणजेच रोहित नाईक. तर पहिलं षटक घेऊन येतोय आई करंजाई उमटे संघाचा कर्णधार अविनाश नाईक. इथे मात्र मोठा फटका, चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषे बारीनी मधला पहिला मॅक्सिमम षटकार. योगेश पहिल्या चेंडू होती सेन्सिबल क्रिकेट, दुसऱ्या चेंडू होती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते फलंदाजाकडून. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, यशरक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. फर्स्ट विकेट डाऊन. दळवी खरोशी आणि सागरगड माची या संघाचे प्रतिनिधी उपस्थित असतील तर त्यांनी इथे सर्वज्ञ भगवान नाईक यांची भेट घ्यायची आहे. तुमचे टी शर्ट इथे आलेले आहेत ते आपल्या ताब्यात घ्यायचेत. इथे मात्र चांगला चेंडू, या षटकात पण पाहिलं आतापर्यंत खेळाचं वर्णन करायचं झालं तर एक डाव तुझा तर एक डाव माझा या म्हणीचा आपल्या प्रत्यय येतोय. पहिला चेंडू निर्धावल्यानंतर दुसरा चेंडू षटकार आणि पुढच्या चेंडू षटकार लागून फलंदाजाला तंबूच्या आशेला माघारी परतवलंय ते म्हणजेच कर्णधार आणि पहिले षटक हाताळणाऱ्या गोलंदाज अविनाशने. यावेळेस चेंडू जशीच्या बाहेर जाणारा पंच विनोद पाटील आपले दोन्ही हात समांतर करून या चेंडूला वाईड घोषित करतायत. चेंडू जशीच्या खूपच दूरवर जाणारा आपण पाहिलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा धाव फटका लागल्यात, ज्यामध्ये नक्कीच एका मोठ्या फटक्याचाही समावेश एक षटकार आतापर्यंत या षटकात आलेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जशीच्या बाहेर चेंडू टाकलाय आणि फलंदाजाला जर आपण पाहिलं बॅटफ्लो नक्कीच चांगला आहे, मात्र एका दिशेलाच फटका लगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू असेल. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय, पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आहे. यावेळेस या चेंडूला केवळ दिशा दाखवले, कल्पकतेचा वापर केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषेबाहेर येतोय, दणदणीत चौकार. डीजे योगेश. चौकार आपण पाहिला. या चौकाराने एकूण धावसंख्या झाली 11 आणि आमचे गुणलेखक धरणे गुरुजी आम्हाला सांगतायत की हा 11वा चौकार आतापर्यंतचा या स्पर्धेतील. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि लावण्य वॉरियर्स सागाव संघाकडून
नवीन गोलंदाज आपण पाहतोय समीर गोलंदाजीसाठी आलाय. कृपया करून असा खेळाडू पाठवा 12 प्रतिनिधी ज्याला नावं सर्वांची माहिती असतील, कारण मित्रांनो या स्पर्धेत पण पाहिलं तर सामनाचं किताब आहे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकेवर हे किताब देखील आहेत. इथे पहिला चेंडू उजव्या खूप दूरवर टाकलेला, पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवंत स्वरूपाच्या धावेने आपण पाहतो इथे षटकाची सुरुवात झालेली आहे. 12 धावा धावफलक लागलेले आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर एक स्लिप एक गली, त्यानंतर एक शॉर्ट कव्हर. इथे मात्र स्लिपचा क्षेत्ररक्षक एक चूक करतोय, त्याच्या हातून चेंडू निसटतोय, चेंडू जातोय फाईन लेग सीमरचे पार 4 धावांसाठी. प्रयत्न होता, झेलही सुटला आणि त्याचबरोबर थर्डमॅनच्या दिशेला हा चौकार आपण पाहिलात. 4 धावा मिळाल्यात, कुठेतरी जीवदान लाभतंय ते म्हणजेच फलंदाज रोहित नाईकला. यावेळेस आपण पाहिलं तर फटका एका दिशेला खेळायचा होता, बॅटच्या मागील बाजूला चेंडू लागून गली रिजनच्या दिशेला चेंडू गेला, जो पण चेंडू फील्ड होईल फेक होईल. 1 धाव इथे घेतली जाते. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 धावा. 17 म्हणजे खतरा म्हटलं जातं, मात्र कोणासाठी फलंदाज की गोलंदाजसाठी ते पाहायचंय. दोन चेंडू झालेत आतापर्यंत, चांगल्या धावा आल्या. तिथे झेल होऊ शकतो, इथे मात्र प्रतिम झेल, एक हाती झेल पकडला जातोय, फलंदाज बाद. थँक्यू डीजे डी योगेश कडून नक्कीच काही रोमॅन्टिक गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. बाद झाले फलंदाज आपण पाहिलं तर दिनेश नाईक बाद झाले, ज्यांनी 4 चेंडूचा सामना करताना एका चौकरशी 4 धावा वैयक्तिक जमवल्या. डावखुऱ्याचा फलंदाज विशाल नाईक. आतापर्यंत पण पाहिलं तर पहिला फलंदाज डावखुऱ्याचा पाहायला मिळतोय. इथे मिस्टर स्ट्रोक, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सलग दुसरी विकेट मिळते. बॅक टू बॅक विकेट्सचा फलंदाज बाद. थँक्यू डीचे. अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3रं आपण पाहतोय. आज दिनांक आपण पाहिलं तर 15 मे आणि गोलंदाजी कामगिरी बघून नक्कीच मित्रांनो आजच्या बर्थडे बॉयची मला नक्कीच आठवण येते, तो म्हणजेच तुषार देशपांडे. आजच्याच दिवशी 1995 मध्ये याचा जन्म झाला. 2015-2016च्या रणजी मुंबईच्या रणजी टीम मध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि आता IPL मध्ये आपण त्याला चेन्नई सुपर किंग्स कडून खेळताना पाहतो. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा चपळ असता तर मात्र इथे झेल देखील होऊ शकला असता, मात्र क्षेत्ररक्षकाचे कदाचित लक्षच नव्हतं. पण पाहिलं तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता, थोडासा चपळ असता तर इथे झेल टिपला गेला असता, किंबहुना या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली असती. 5 चेंडू झालेले आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. इथे मात्र कोणतीही धाव घेतली जात नाहीये. अशा प्रकारे एका सफल षटकाची ते सांगता होते. पहिल्या षटकात जिथे 11 धावा आल्या होत्या, या षटकाचा विचार केला तर या षटकात 7च धावा
गोलंदाज सुशील नाईकनी खर्च केल्यात. पावप्लेच्या षटकात खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल गोलंदाजी करणारा संघ थोडासा पुढे पाहायला मिळतोय, कारण हव्या तशा धावा इथे येत नाहीयेत. जर 2 षटका अखेरीस धावफलकाकडे आपण पाहिलं तर 3 गडी बाद 18 धावा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 18 धावा झालेल्या आहेत. पाहूया उर्वरित 3 षटकामध्ये कशा प्रकारे धावांची संख्या वाढवली जाते, कारण आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 60 पेक्षा जास्त धावा झाल्या तर नक्कीच ती धावसंख्या डिफेंड करता येते. त्यामुळे जर हा सामना जिंकायचा असेल तर प्रथम फलंदाजी करण्यास संघाला इथे मात्र धावांची गती वाढवावी लागेल. मोठे फटके लगवणे आवश्यक आहे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज विजय नाईक. दळणे गुरुजी, जर आपण पाहिलं तर आधुनिक क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त जर्सी क्रमांक आपल्याला 18 आणि 45 पाहायला मिळतात. 18 विराट कोहलीचा जर्सी क्रमांक, 45 हा भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचा जर्सी क्रमांक आहे. त्यांचे फॅन फॉलो भरपूर आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फलंदाजांकडे पाहिलं तर सर्व नाईक आणि त्यानंतर गोलंदाज देखील नाईकच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव येतोय. इथे मात्र फलंदाजाला कल्पकता दाखवावी लागेल, काहीशा वेगळ्या प्रकारे खेळ करावा लागेल, कारण धावांची गती हवी तशी नाहीये, धावा विशेष होत नाहीयेत. यावेळेस चेंडू उजव्या खूप दूरवर जाणारा वाईडचा इशारा येतोय. अवंत स्वरूपाच्या धावेने धावसंख्या पुढे सरसावते. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 19 धावा. जर चौकार षटकार लगावले गेले तर धावांची गती वाढेल आणि त्याचबरोबर एक चांगली फाईट, एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीच्या दरम्यान नक्कीच नाणेफेकीचा कौल ज्या संघाने जिंकला त्या कर्णधाराने सांगितलं होतं मी कमी धावसंख्या रोखण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच दरम्यान एक संजीवनी षटकार येतोय. फलंदाज पहिला चेंडू नक्की चांगला होता, मात्र दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर या चेंडूवरती काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. या षटकांनी धावसंख्या पुढे सरसत धावसंख्या होती ती म्हणजेच 25 धावा. यावेळेस चेंडू उजव्या बाहेरचा ब्लॉकरचा चेंडू या चेंडूला खेळून काढला जात आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल सहजरित्या इथे एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. 3 चेंडू झालेले पण पाहतोय. तिसरं षटक इथे सुरू आहे. यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट.
आज नक्कीच योगेश डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतं. शनिवारच्या दिवशी तो एका संघामध्ये खेळताना देखील पाहायला मिळेल आपल्याला. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. या षटकात विजय नाईक या गोलंदाज नक्कीच यश प्राप्त झालंय. त्रिफळा उद्ध्वस्त केला त्याने एका फलंदाजाचा. आणि इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेटचं अपील. बॅक टू बॅक विकेट. दुसरी विकेट इथे मिळते. फलंदाज बाद. पण पाहिलं संदीप मैदान उतरला आणि ज्याप्रमाणे तो मैदान त्याच पद्धतीत तो मैदान लगेच बाहेर आला. पहिला चेंडू तो बाद झाला आपण पाहतोय. आणि बॅक टू बॅक विकेट्स नंतर गोलंदाज विजय नाईक इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. या स्पर्धेतील या पर्वातील पहिली हॅट्रिक तो नोंदवणार का? इथे मात्र नक्कीच अपील केलं जात आहे. मात्र बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला इथे आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाण्याची सुविधा करायची आहे. आयोजकांना विनंती आहे पाणी घेऊन जायचं मैदानात खेळाडूंसाठी. पाणी घेऊन जायचंय. आयोजकांना विनंती आहे आपण मैदानात पाणी घेऊन जायचंय खेळाडूंसाठी. 3 षटकांच्या अखेरीस जर धावफलकाकडे आपण पाहिलं गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं तर आतापर्यंत एकूण धावसंख्या झाले 3 षटका अखेरीस ती म्हणजेच 5 गडी बाद 26 धावा 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. पाण्याची सुविधा करायची आहे. पाणी घेऊन जायचं मैदानात. जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या अविनाश नाईक या गोलंदाजाने. विकेट 1 प्राप्त केली. त्यानंतर सुशील नाईक या गोलंदाजाने 7 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर आलेल्या तिसऱ्या षटकात विजय नाईक या गोलंदाजाने 8 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या. 5 फलंदाज बाद झाले. निम्मा संघ कारत झालेला आपण पाहतोय. त्यामुळे फलंदाजी करणारा संघ कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे. धावा विषय झालेले नाहीयेत. मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये जर चांगल्या धावा आल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. सुशील नाईक वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन इथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहिलं त्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण म्हणजेच लाईव्ह टेलिकास्ट dreamscricket.in च्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. यावेळेस पहिला चेंडू लागला फटका आपण पाहिलं नक्कीच आडाबॅटनी लागला फटका. क्षेत्ररक्षकाने आपल्या शरीराच्या साहाय्याने नक्कीच या चेंडूला फील्ड केले. निश्चित आपल्या संघासाठी 2 धावा त्याने रोखल्या. त्या दरम्यान 2 धावा इथे धावून काढल्या जात आहेत. आडाबॅटनी लागलेला फटका आपण पाहिलं तर चेंडूची गती आणि त्याचबरोबर एक जोरदार फटका लागला होता तो म्हणजे फलंदाज सुभाष नाईक याने. यावेळेसचा चेंडू फुल टॉस. या चेंडू लागला फटका. चेंडू हवेत आहे. कोणताही क्षेत्ररक्षक चेंडू जवळ पोहोचत नाहीये. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल इथे 2 धावा घेण्याची संधी. बॅकअप चांगलं. या षटकात आपण पाहिलं पहिल्या दोन्ही चेंडूवरती दुहेरी स्वरूपाच्या धावा आलेल्या आहेत आणि धावांची गती वाढवण्यासाठी एकेरी दुहेरी धावा आणि त्याबरोबर मोठे फटके अपेक्षित असतील. धावसंख्या 30 झालेली आहे. कुठेतरी गोलंदाजी करणारा संघाच्या कर्णधाराने आधीच आपलं मनोगत सांगितलं होतं 35 ते 40 धावसंख्येवर रोखायचं. इथे बॅटची कडा चेंडू हवेत. गोलंदाज चेंडू खाली येतोय. कॉट अँड बोल्ड पद्धतीत अजून एक फलंदाज बाद.
6वा फलंदाज बाद झालेला आहे. जर आपण पाहिलं तर कोणताही फलंदाज विशेष कामगिरी करू शकत नाहीये आतापर्यंत. विकेटच्या कॉलम मध्ये एकामागोमाग एक गडी बाद होताना आपण इथे पाहतोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर पण पाहतोय सागर नाईक. जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदान उतरलेला आहे आणि हा देखील नाईकच आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वच नाईक बंधूंचा भरणा असलेला संघ. यावेळेसचा चेंडू जशीच्या दूरवर टाकलाय. चेंडू पंच मात्र सांगताय चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा वाईडचा इशारा येतोय. अवंत स्वरूपाची एक धाव मिळते. धावसंख्या होते 31 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आणि त्यानंतर येणारे षटक म्हणजे या इनिंगचा विचार केला तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहायचे 9 चेंडू किती धावा धावफलक लावल्या जात आहेत आणि किती धावांचा टार्गेट सेट केलं जात आहे. त्या दरम्यान अजून एक विकेट जाण्याची संधी आणि ते फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. डीजीला संधी. फलंदाज बाद नसणार आहे. फलंदाज पुन्हा एकदा जायचंय. जर आपण पाहिलं तर फील्ड पोझिशन जर आपण पाहिली तर पंचांनी नक्कीच इशारा केलेला आहे. नोचा इशारा येतोय. नो +1 की एकच धाव असेल. एकच धाव असेल. 9 ची धाव असेल. धाव कंप्लीट केली आणि फ्री हिटची सुवर्ण संधी नक्कीच. फ्री हिटचा इशारा येतोय आणि या स्पर्धेतील नक्कीच पहिला फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट कारण मित्रांनो या चेंडूवर असेल तो म्हणजेच फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा इथे उचलणार काय पाहायचंय. फ्री हिटचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच संघासाठी चांगली धावसंख्या होऊ शकते. डावखुऱ्याचा फलंदाज सागर नाईक इथे आपण पाहतोय. या चेंडूवरती इथे मात्र कोणतीही धाव मिळणार नाहीये. फ्री हिटच्या चेंडूचा हवा तसा फायदा उचलता येत नाहीये तो म्हणजे फलंदाज सागरला. 4 चेंडू झालेले आहेत. गोलंदाज सुशीलला जमणं पाहिलं तर पहिल्या षटकात त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेटी प्राप्त केल्या होत्या. यावेळेस आपण पाहिलं तर पॉइंट डोक्यावर केला. फटका चेंडू जातोय सीमा रेषे पार. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. पहिला धावसंख्या होती ती म्हणजे 36 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. 4थं षटक इथे प्रतिक्रिया पाहतोय. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज बाद.
DJ योगेश. पुढील सामना असेल तो म्हणजेच अनविलन म्हाळुंगे विरुद्ध आर्या 11 सांबरी. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. आर्या 11 सांबरी विरुद्ध अनवी 11 म्हाळुंगे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचंय, जिथे सन्माननीय आमचे साथी समालोचक मित्र निशांत पाटील सर टॉस साठी सन्माननीय वामन दोडर सर तिथे उपस्थित असतील, ज्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. त्याच दरम्यान एक उत्तुंग षटकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. योगेश या षटकाने आपण पाहिलं धावसंख्या होते ती म्हणजे 42 धावा. अशा प्रकारचे मोठे फटके आले तर मात्र एक फायटिंग टोटल मित्रांनो नक्कीच पाहायला मिळेल. अंतिम षटकाची सुरुवात नक्कीच षटकाने झाली आहे. या षटकाने कुठेतरी फलंदाजी दाखवून देतोय की मी देखील मोठे फटके लगावू शकतो, मला खेळण्याची संधी जरी उशिरा मिळाली असती. यावेळेचा चेंडू यॉर्करचा चेंडू, या चेंडूवर एक धाव पूर्ण होते. गोलंदाज स्वतः चेंडूच्या मागे जातोय. शॉर्ट मिडविकेटला चेंडू फील्ड केला जातो. इथे एक धाव मिळेल. धाव संख्या होते ती म्हणजे 43 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढील सामना असेल तो म्हणजेच अनवी 11 म्हाळुंगे विरुद्ध आर्या 11 सांबरी. टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय आमचे साथी समालोचक वामन दरोडा सर तिथे उपस्थित असतील. यावेळेचा फटका मिसॅम स्ट्रोक, चेंडू उंच हवेत, लॉंग क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 more wicket down. फलंदाज बाद. योगेश पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 21 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केले गोलंदाज समीरने. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाही. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. चार चेंडू झालेले आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक या इनिंग मधील. यावेळेस चेंडू आपण पाहिलं खूपच उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 more wicket down. 9वा फलंदाज बाद होतोय. 9वा गडी गारद होतोय. तत्पूर्वी अन्वी 11 म्हाळुंगे टीमचा कर्णधार आणि आर्या 11 सांबरी टीमचा कर्णधार आपण टॉस बॉक्स वरती या. अंतिम चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधील 5व्या षटकातील आणि आपण पाहिलं तर 11 क्रमांकाचा फलंदाज मैदानात आलाय, कारण 9 फलंदाज बाद झालेले आहेत. या चेंडूवरती आपण पाहतोय डायरेक्ट हिट आणि इथे मात्र ऑल आउट झालेला आहे तो म्हणजेच फलंदाजी करणारा संघ.
महाळुंगे टीमचा कर्णधार, आर्या इलेव्हन सांबरी टीमचा कर्णधार या ठिकाणी आहे. दोघांच्या मध्ये टॉस केला जातोय. टॉस करण्याकरता या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय संतोषजी नाईक साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. टॉस हेड आलाय. टॉस जिंकलाय अन्वी इलेव्हन महाळुंगे टीमने. सर्वप्रथम आपण काय घेणार आहात? शतरक्षण कितपर्यंत रोखण्याचा तुमचा इरादा असणार आहे आणि जे सलामीला 2 पॉवर प्ले मध्ये तुम्ही गोलंदाज वापरणार आहेत त्यांच्यावर तुमचा कितपत भरोसा असणार आहे आणि ते कोण असणार आहेत? तर पहिले तर स्वतः मी आणि दुसरा माझा एक स्पिनर आहे लेग कटर, त्यासाठी सूरज. बघा कॅप्टनवर स्वतःवर भरोसा आहे. दुसरा जो त्यांचा गोलंदाज आहे तो लेफ्ट कटर आहे. म्हणजे बघा दोघांच्यावर त्यांचा भरोसा आहे. तर बघूया कितपर्यंत भरोसा या ठिकाणी ह्या मैदानामध्ये खरा ठरला जातोय. कारण ज्या ज्या वेळेला मी पाहतोय क्रिकेटमध्ये कोणताही भरोसा कधी पुढे कधी मागं होईल काय सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, परंतु त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भरोसा दाखवलाय. दोघांच्यावर स्वतःवर आहे आणि त्यांचा लेफ्ट कटर गोलंदाज आहे त्याच्यावर आहे. तर नियोजन आयोजन आपण काय म्हणणार? नियोजन एकदम उत्तम आहे, सर्वोत्तमच आहे आणि नाईटची पहिली ही दुसरी टुर्नामेंट आहे ह्याच ग्राउंडवरती. नक्की तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा. बी ग्रुपचा दुसरा सामना. तर माझ्यासोबत आर्या इलेव्हन सांबरी टीमचा कर्णधार जोडलाय गणेश नाईक माझ्यासोबत जोडलाय. आपण ह्या ठिकाणी टॉस हारला. टॉस जिंकला असता तर सर्वप्रथम काय घेतलं असतं? टॉस जिंकलो असतो तर सर्वप्रथम मी क्षेत्ररक्षण घेणार. नक्कीच तुमच्या आता बघा जर का आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे, 5 षटकांचा सामना असणार आहे. पॉवर प्ले मध्ये कितपर्यंत धावा तुम्ही उभ्या करणार आहे 2 षटकामध्ये? सर्वप्रथम मी म्हणतो माझा आयकॉन खेळाडू अक्षय नाईक व त्याचा पार्टनर अजय नाईक हे 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 20 ते 25 धावा उभारतील. पर्व तिसरा आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये हा शानदार नियोजन आपण आयोजन पाहतोय. तर नियोजन आयोजनाबद्दल आपण काय म्हणणार? नियोजन खूप चांगलं आहे. दोन्ही टीमला देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. बी ग्रुपचा दुसरा सामना वळूया कॉम्बॉक्स कडे. निशांतजी पाटील साहेब यांचा आवाज. धन्यवाद सर. एक गोड गाण्याचा आवाज अलिबाग तालुक्यातील म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्या मार्फत पुढील सत्ताचं समोलोचन आपल्या समोर येईल. आमचे साथी समालोचक मित्र सन्माननीय निशांत पाटील सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकला तसे निनाजी कदम. पहिलाच बॉल इथे फेस करत असताना अंपायर्स कडे पाहिले पण तो अंपायर्सने मात्र नो बॉल घोषित केलेला आहे. विकेट दिलेला आहे आणि टॉस आपण झाला होता अन्वी इलेव्हन महाळुंगे विरुद्ध आर्या इलेव्हन सांबरी. त्यामध्ये महाळुंगे या संघानं टॉस मात्र जिंकलेला आहे. आपला निर्णय आपण कळवायचा आहे. धन्यवाद. गोलंदाज दिनेश नाईकने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले. 5 बॉल अजून शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या त्याने जस्ट स्टीअर करण्याचा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलं आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजानं पहिल्याच 2 बॉलवरती फलंदाजाला इथे विवंचनेमध्ये टाकलंय. जिंकायचं असेल किंवा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला तुम्हाला अकॉर्डिंग टू ॲव्हरेज मात्र खेळावं लागणार आहे. प्रत्येक षटकामध्ये किती धाव्यांची सरासरी ठेवायची आहे या अनुषंगानं तुमचा खेळ होणं हे अपेक्षित आहे.
चांगला फटका, हा ट्रॅकर बॉल खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग, कमालीचं टायमिंग चेंडूला पाठवून दिलंय बाउंड्रीच्या बाहेर. आदिवासी प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. उत्तर दिले फलंदाज अविनाश नाईकने. षटकार लगावलाय पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल, आखू टप्प्याचा बॉल, हॅप ट्रॅकरला पाठवलंय सरळ, वन बाउन्स, वाईट फॉर अंपायर डिसिजन. आणि यावेळेस अविनाश नाईकने मात्र मैदानावरती एक जबरदस्त फलंदाजी करत आहे. त्याला माहिती आहे आपल्याला 45 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. पूर्ण करत असताना जर गोलंदाजावरती पहिल्याच ओव्हरमध्ये प्रेशर टाकला तर येणारे गोलंदाज सुद्धा त्याच प्रेशरने येतील आणि तोच प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. एक षटकार आला, तदनंतर एक चौकार आला आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत धावसंख्या धफलकावरती दुहेरी आकड्यावरती 10 धावा धफलकावरती आल्यात. अजून देखील 35 धावेची गरज आहे. पुन्हा एक धाव, काय फटका झाला, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय सीमा रेषे पार, चौकार. अविनाश नाईकने मैदानावरती अक्षरशः या ठिकाणी आता एक वादळ आलंय. षटकार, तदनंतर चौकार, पुन्हा एकदा चौकार. ओहो, इथे मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने अगोदरच मन बनवलं होतं की मला हा चेंडू डिफेन्सिव्ह खेळायचा आहे, परंतु क्रिकेट असा खेळ आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने लाईन आहे किंवा ज्या प्रकारे लेंथ आहे त्याप्रमाणे खेळावं लागतं. इथे कदाचित वाचला असावा, नाहीतर जर कॅच पकडला असता तर प्रेशर पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या संघावरती ट्रान्सफर झाला असता. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 14 धावा धफलकावरती पूर्ण झाल्यात. आता येणारे आपल्याकडे 24 बॉल शिल्लक असतील आणि या 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 31 रन्स रिक्वायर्ड इन 4 ओव्हर्स. पहिल्याच समीर नाईक हा मात्र फलंदाज बाद झाला. तदनंतर अविनाश आला आणि अविनाशने मात्र चांगली सुरुवात दिली. सुशील नाईक बाद झाले आणि समीर नाईक अजूनही मैदानावरती तैनात आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आता पुन्हा एकदा सज्ज झाला. नाव आहे रोहित नाईक. आमचे दर्णेगोजी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अपडेट्स पोहोचत आहेत. डॉट बॉल्स किती गेले, षटकार किती गेलेत, आतापर्यंत 29 षटकार झालेत असे सांगत आहेत. चौकार 15 झालेले आहेत. त्यानंतर विकेट्स आतापर्यंत 38 या मात्र गेलेले आहेत. हा सर्व लेखाजोखा मॅन्युअली दर्णेगोजी सांगत आहेत. रोहित नाईक नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय आणि आता पाहूया कशी सुरुवात करतोय. पहिलाच बॉल राईट अबाउट द विकेट. ओहो, बॅकफुटला गेला, बॉडी बॅलन्स केले, पाठवले बॅकवर्डी पॉइंटला, सीमा रेषेच्या बाहेर येतोय एक दणदणीत खणखणीत चौकार. समोर येतं ते म्हणजेच वीरेंद्र सेहवाग. मग नंतर आपण सचिन तेंडुलकरचं सुद्धा नाव घेऊया आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर गुंडप्पा विश्वनाथ हे पहिल्या स्क्वेअर कट मारण्यामध्ये अग्रेसर होते. हे असे जुने इतिहास आहे ना, हे नवीन पिढीला जर सांगितले तर त्यांना सुद्धा माहिती होती की इतिहासामध्ये काय झालं. सर, स्क्वेअर कटचे फटके ना अफलातून ज्या वेळेला आपण म्हणतो प्रॉपर क्रिकेट स्क्वेअर कटच्या फटक्याच्या माध्यमातून आपण पाहतोय, तर तो फटका असतो ना तो फार गुणवंत फटका असतोय. आणि खूप सारे क्रिकेटर आपल्यामध्ये सुद्धा टेनिस मध्ये जे असे खेळ. आणि आता आपल्याकडे सुद्धा पूर्वी पाहिलं तर रायटी बॅट्समन आहे ना, तो फक्त राईटलाच खेळायचा ऑन साइड, परंतु आता एक चांगल्या पद्धतीने म्हणतो ना की क्लासिकल स्ट्रोक हे आता आपल्या आदिवासी बांधवांकडे सुद्धा पाहायला मिळालेत. आणि हे जो क्रिकेटचा बदल आहे हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे जे मॉडर्न क्रिकेट ज्याला म्हणतो ना, ते आता मात्र आपल्या अलिबाग मध्ये असेल, पेन मध्ये असेल. पेन मध्ये प्रामुख्याने लेदर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळला जातो, कारण बरेचसे खेळाडू त्याच्यामध्ये पहिलंच नाव योगेश पवारचं आपण घेऊया, जो खऱ्या अर्थानं रणजीपट्टू आहे.
आणि आता एक चांगलं नामवंत कॉलेजमध्ये तो क्लास सुद्धा घेतोय. येस अकॅडमी आहे त्याची. त्याच्यामुळे असे पेणने सुद्धा भरपूर सारे खेळाडू हे मात्र महाराष्ट्राला दिलेत. वयात मॅच कडे पुन्हा एकदा 14 धावा फलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा एक चौकार लगाय. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेला, चेंडूला पाठवून दिले. पुन्हा एकदा स्क्वेअर फाईन लेगच्या दिशेनं पॉइंटच्या बाहेर येतोय षटकार. रिप्लाय आपण पाहू शकता. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. शेवटला क्षणपर्यंत चेंडूला दाखवलं जातंय. ही खासियत आहे dreamscricket.in चॅनलची. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल मात्र स्क्वेअर कट करायचं होतं. परफेक्ट टायमिंग झालं नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेलाय आणि एकच धावीवरती संतुष्ट झालेत. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय आणि थोर सुद्धा चांगला झाला. या वर्षी IPL मध्ये काही मुंबई इंडियन्सचा काही जास्त खेळ झाला नाही. सर्व आपले मुंबई इंडियन्स नक्कीच जे फॅन फॉलोअर्स नाराज आहेत. आमचे धरणे गुरुजी सुद्धा मुंबई इंडियन्सचे फॉलोअर्स आहेत, पण ते सुद्धा नाराज आहेत कारण आता काही खरं नाहीये. 25 धावा दफलकवरती 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉल्स अजून शिल्लक. चांगला बॉल खेळून काढलेला आहे. चेंडू निर्जन क्षेत्रामध्ये स्क्वेअर फाईन लेगला येतोय एक जबरदस्त चौकार. वा, आता डीजे मास्टर हळू आहे. आपण पहिली तर हिंदी गाणी वाजवली, तदनंतर मग कोळी गीतांवरती आले, तदनंतर पुन्हा एकदा 1990 मध्ये गेले आणि आता मात्र बैलगाडीवरती आलेत. व्हरायटी बा, ही खासियत आहे. आता अजून पुढे अजून वेगळ्या साईबाबांच्या कवाली सुद्धा आम्हाला ऐकायला मिळतील. वळूयात मॅच कडे पुन्हा एकदा. कारण खऱ्या अर्थानं साई महिला मंडळ साई हे खऱ्या अर्थाने इकडे आपण सातत्यानं पाहत असतो, नाव ऐकत असतो. यावेळेस मात्र चेंडू 1 बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये, परंतु चेंडू मात्र सीमा पार येतोय चौकार. यंदा बैलगाडीमध्ये सुद्धा बक्षीस अगदी पाहण्यायोग्य होती. नक्की चर्चा सुरू राहील. पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. 33 धावा दफलकवरती आले आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ. 45 धाव्यांचं लक्ष पूर्ण करायचं आहे आणि त्यापैकी 33 धावा दफलकवरती पूर्ण झाले आहेत. शेवटला बॉल असेल सेकंड ओव्हर मधील. चांगला बॉल, परंतु इथे पंचांकडे पाहिलंय परंतु कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. तर विषय सुरू होता बैलगाडीचा. यावर्षी आपण बऱ्याच ठिकाणी स्पर्धा पाहिला. मग कुठे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक फॉर्च्युनर गाडी, कुठे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पोकलँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणि एवढंच काय तर 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट सुद्धा प्रथम क्रमांक पाहायला मिळाला. हे सांगतोय का कारण बरेचसे प्रेक्षक क्रिकेटचे कॉमेंट्री ऐकून थोडेसे सुन्न झालेत. मग काही वेगळे विषय काढले की त्यांना सुद्धा एक ऐकायला आवडतं की बाबा काहीतरी वेगळं सांगतोय समालोचक. आणि हे यंदाच बघितलं असेल तुम्ही, बॅनर सुद्धा व्हायरल झालं होतं की एक ठिकाणी मोठी स्पर्धा होती आणि तिथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 BHK फ्लॅट. हा असा खेळ पुढे गेलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि आता जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. धरणे गुरुजी सांगत आहेत की आता इथे काही फिल्डिंग करण्याला सांगायचं खरं नाहीये, परंतु चांगले गोलंदाज आहेत. विशाल नाईक सारखा एक चांगला गोलंदाज आलेला आहे, ज्याने जर या ठिकाणी कंजूस गोलंदाजी केली, टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं, किंबहुना फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं तर मात्र इथे वापसी होऊ शकते. कित्येक सारे आपण फेरबदल पाहिले. रिसेंटली वर्ल्ड कप झाला असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण जवळपास 6 ते 7 फेरबदल पाहिले. मग त्याच्यामध्ये कित्येक संघाने जे झिम्बाब्वे असेल किंवा त्याच वेळेला झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवलं होतं, हा सुद्धा एक रेकॉर्ड आपण पाहिला. क्रिकेट आहे शेवटी, कधी काय होईल याचा नेम नाहीये. 18 बॉल 12 धाव्यांची गरज. विशाल नाईक मैदानावरती सज्ज होतोय. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइक एंडवरती समीर नाईक एक षटकार आणि एक चौकाच्या 6वेत 11 धावेवरती खेळतोय. चांगला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. एक सिंगल वरती त्याने मात्र भर दिले. 4 बॉल 8 स्ट्राइक. 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 4 बॉ
मोठे फटके मारायचे आहेत, परंतु इथे फटके बसत नाहीयेत. काही गडबड करण्याची सुद्धा गरज नाहीये, कारण दर्णे गुरुजी सांगत आहेत की डिफेन्सिव्ह पद्धतीने जरी बॅटिंग करणारा संघ खेळला तरी आरामात ही धावसंख्या पूर्ण होईल. 17 बॉल 11 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. ज्या संघाकडे टॉस गेले त्याने आपल्या मात्र निर्णय घेऊन लगेच मैदानात उतरायचं आहे. घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर 12 वाजायला आता 5 मिनिटे शिल्लक राहिली आहेत आणि अजून जवळपास 4 ते 5 सामने दरडसर बाकी आहेत. ही तिसरी मॅच चालू आहे. 2 मॅच कंप्लीट झाली आहेत. अकुटप्प्याचा बॉल डबल माइंड होतो, खेळायचा की नाही खेळायचा. क्षेत्ररक्षक ओहो, चुकीला माफी नाहीये. चेंडू 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फलकावरती स्ट्रॉ बॉल, 7 धाव्यांची गरज. एका बाजूला संघ खेळतोय आपण पाहिलं तर लावण्य वॉरियर्स सगाव आणि दुसऱ्या बाजूला आई करंजाई उमटे. रिव्हर्स मध्ये इथे सक्सेसफुल ठरलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय, षटकार. डीजे मास्टरला मध्येच थांबवतोय, कदाचित राग येत असेल कारण काही गाणी त्यांना पूर्ण करायची असतात. एका धावेची गरज आहे. मॅच संपत आली आहे. ओहो, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय, रनआउटची संधी, परंतु एका धावेवरती संतुष्ट. आणि इथे आई करंजाई उमटे संघ विजयी होते. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच लावण्य वॉरियर्स सागाव या संघाला नेक्स्ट राऊंड साठी हार्दिक शुभेच्छा. नेक्स्ट मॅच इथे रंगणार आहे आणि या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा मी दरडासांना विनंती करतोय. धन्यवाद. धन्यवाद निशांतजी पाटील सर. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच हकदार कोण ठरलाय?